अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा बृहदारण्यक उपनिषदातील 3 अध्याय पूर्ण झालेले आहेत. मागच्या वेळेस आपण तिसरा अध्याय त्याच्यानंतर आता चतुर्थ अध्याय आपण आज प्रारंभ करत आहोत. आणि चतुर्थ अध्यायामध्ये जे प्रथम ब्राह्मण आहे त्यामध्ये जनक आणि याज्ञवल्क्य यांचा संवाद आहे. जनक राजा आणि याज्ञवल्क्य. कारण ही कथा जी सुरुवात झाली त्या कथेमध्येच आपण जनक आणि याज्ञवल्क्याचा जनकाच्या दरबारात हे अनेक ब्राह्मण येतात आणि जे कोणी ब्रह्मतत्वावरचं विवेचन करतील आणि सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतील तर त्यांना एक सहस्त्रगायी सुवर्ण अलंकारासहित ते त्यांना भेट म्हणून देणार आहेत असं त्याने जाहीर केलं. तेव्हा याज्ञवल्क्य सुरुवातीलाच उठले आणि त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं की ह्या सहस्त्रगायी घेऊन चला तुम्ही. तेव्हा सगळे ब्राह्मण जरा हे झाले की अजून काहीच झालं नाही, हा निर्णय याज्ञवल्क्याने स्वतःहून कसा काय घेतला, यांना ब्रह्मतत्वाचं पूर्ण ज्ञान आहे का नाही हे सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे काही ब्राह्मणांनी त्याच्यावर आक्षेप घेतला आणि सांगितलं की प्रथम तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि त्याच्यावरच पूर्ण हा तिसरा अध्याय आहे. आणि ते प्रश्न विचारले अनेकांनी आणि त्याचे उत्तर यांनी दिले. आणि शेवटी सगळ्यांनी मान्य केलं की आता आम्ही यांच्यासमोर कुठल्याही प्रकारचा वाद घालू शकत नाहीत आणि हे पूर्ण ब्रह्मवेत्ते आहेत, ब्रह्मतत्वाचं यांना पूर्ण जाणीव आहे, अशी ही पार्श्वभूमी आपण तिसऱ्या अध्यायात पाहिली आपण. आता त्याच्यानंतर हे सर्व झाल्यानंतर जनक त्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो की त्या प्रश्नाची उत्तर दिल्यानंतर आम्ही तुम्हाला त्या गायी देऊ. म्हणून इथे जो चतुर्थ अध्यायातील जो प्रथम ब्राह्मण आहे तो जनक राजा, सम्राट जनक राजा आणि याज्ञवल्क्य महर्षी याज्ञवल्क्य ऋषी यांच्यामध्ये हा संवाद आहे. तेव्हा जनको ह वैदेह असांचक्रे याचे या पहिल्या अध्यायापासून या प्रकारे संबंध आहे की शरीरादी 8 पुरुषांचे निरूपण करून पुन्हा त्यांचे हृदयामध्ये उपसंहार करून आणि नंतर दिशांकडून भेदाने त्यांना 5 भागात विभक्त करून पुन्हा त्यांच्या हृदयामध्ये उपसंहार करून आणि एक दुसऱ्यात प्रतिष्ठित असणारे जे हृदय आणि शरीर इत्यादी प्राणादी 5 वृत्तीवाले हे समान संज्ञक जगदात्मा ह्या सूत्रामध्ये उपसंहार करून जो शेवटी नेती नेती अशा प्रकारे दाखविलेले हे उपनिषद जे आहे ते पुरुष शरीर हृदय आणि सूत्रात हे स्थित जगदात्म्यास अतिक्रमण केलेले आहे. त्याचेच हे ब्रह्मविज्ञान आणि आनंदरूप आहे. तेव्हा अशा प्रकारे साक्षात आणि उपादान कारणरूपाने निर्देश केले गेलेले आहेत. त्याच्याच वागादी देवतारूप द्वाराने पुन्हा बोध करायचा आहे. यासाठी या 2 ब्राह्मणांचा आरंभ केला आहे. तेथे आख्यायिका तर आचार प्रदर्शित करण्यासाठीच आहे. तेव्हा या पार्श्वभूमीवर जनकाच्या सभेमध्ये याज्ञवल्क्याचे आगमन झाले आणि जनकाने याज्ञवल्क्याला प्रश्न विचारला आहे. तर त्यासंबंधी हा पहिला मंत्र आहे. चौथा अध्याय, पहिलं ब्राह्मण, पहिला मंत्र. तेव्हा मंत्र असा आहे की ओम जनकोद वैदेह असांचाक्रेथ याज्ञवल्क्य आवब्राज तम होवाच याज्ञवल्क्य किम अर्थामचारी पशुनिच्छ अण्ण ताती नीती उभयमेव सम्राडिती होवाच. अर्थ असा की विदेह जनक, देशाचं नावच विदेह असं होतं आणि तो विदेह म्हणून त्याला विदेह जनक असं म्हटलेलं आहे. तेव्हा विदेह जनक हा आसनावर स्थिर होता आणि तेव्हाच त्याच्या समीप याज्ञवल्क्यजी आले आणि त्यांना जनकाने म्हटले की याज्ञवल्क्यजी आपण कसे आलात? पशुच्या इच्छेने आले आहात का पशुच्या इच्छेने अथवा सूक्ष्मांत म्हणजे प्रश्नश्रवण करण्यासाठी आलेले आहात? तेव्हा याज्ञवल्क्याने उत्तर दिलं की राजन, मी दोन्हीसाठी आलो आहे असे याज्ञवल्क्याने सांगितले. असं या प्रश्नाचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा ह्याचा आशय काय ते पाहू आपण आणि मग पुढे काय ते पाहूया. तेव्हा आशय असा आहे की विदेह देशाचा राजा जनक हा आपल्या आसनावर स्थित होता, आसन लावलेल्या स्थितीतच होता आणि अर्थात त्याने राजाचे दर्शन करण्याच्या इच्छावाल्यासाठी अवसर देऊन ठेवला होता. तेव्हा त्या समयी
आपल्या योगक्षेमासाठी अथवा राजाची जिज्ञासा पाहून त्यावर कृपा करण्यासाठी तेथे याज्ञवल्क्यजी आले होते. आणि त्या याज्ञवल्क्यजींना येताना पाहून त्याची यथावत पूजा वगैरे करून राजा जनकाने सांगितले की हे याज्ञवल्क्य, आपण कशासाठी आलेला आहात? काय पुन्हा पशूच्या इच्छेसाठी आले आहात, अथवा माझ्याशी सूक्ष्मांत म्हणजे सूक्ष्म वस्तूबद्दलचा निर्णय देण्यासाठी निर्णयामध्ये संपन्न होणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न ऐकण्याच्या इच्छेने तुम्ही इथे आला आहात? असं त्यांनी तो प्रश्न जनकाने विचारला. आणि त्याच्यावर याज्ञवल्क्य उत्तर देतात की हे सम्राट, पशु आणि प्रश्न दोघांसाठीही मी आलो आहे. सम्राट हे पद जे आहे ते वाजपेयी यज्ञ करण्यासाठी सूचक आहे. जो जो पण आपल्या आज्ञेने राज्यावर शासन करत असतो तो सम्राट होत असतो. हे सम्राट हेच त्याचे संबोधन आहे. अथवा समस्त भारतवर्षाचा राजास सम्राट असं म्हटलं गेलेलं आहे. तेव्हा त्यांना सम्राट असं संबोधन करून त्या ठिकाणी याज्ञवल्क्याने त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. काय दिलं की मी पशूच्या इच्छेने आलो आहे आणि त्यात सूक्ष्म जी जिज्ञासा ब्रह्मजिज्ञासा आहे, त्याची ती जिज्ञासाचं समाधान देण्याकरता, जिज्ञासा परिपूर्ण करण्यासाठी सुद्धा मी इथे आलेलो आहे, असं उत्तर याज्ञवल्क्याने दिली. अशा प्रकारचा हा पहिला मंत्र संपन्न होतो. त्याच्यानंतर आता पुढे त्यांचे संवाद होतात. तर त्या संवादासंदर्भामध्ये आपण आता दुसरा मंत्र पाहूया. त्यामुळे दुसरा मंत्र चौथा अध्याय हा प्रथम ब्राह्मण आणि दुसरं मंत्र. यत्ते कश्चित ब्रवीत षण्णामेत्य ब्रवीन्मे जीवा शैलनिर्वाण वै ब्रह्मेते यथा मात्रमान पितृमानाचार्यवान ब्रूयात् तथा तच्चैल निरब्रवीत वाग्वै ब्रह्मवेत्या वदतो हि किं स्वादित्य ब्रवीतु ते तस्यायतनं प्रतिष्ठानं मे ब्रवीति आदित्येकपाद वा एतत् सम्राडिति स वै नो ब्रूहि याज्ञवल्क्य वागे वायतन आकाशः प्रतिष्ठा प्रज्ञेते दुपा सम्राडिति होवाच वाचा वै सम्राड बंधुः प्रज्ञायते ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदोर अथर्व अंगिरसः इतिहासः पुराणं विद्या उपनिषदः श्लोकः सूत्राण्युन्ना व्याख्यानानि ष्टं हु तमाशितं पैतमयं च लोकः परश्च लोकः सर्वाणि च भूतानि वाचैव सम्राट प्रज्ञयन्ते वाग्वै सम्राट परं ब्रह्म नैनं वाग् जहति सर्वाण्येन भूतान्यभिक्षरन्ति देवी भूत्वा देवानप्येति य एवं विद्वाने तदुपास्ते हरत्यु ऋषभः ऋषभं सहस्रं ददामिति होवाच जनको वैदेहः स होवाच याज्ञवल्क्यः पिता मे मन्यन्त नाननुं शिष्य हरे तेति. या मंत्राचा शब्दशः अर्थ असा आहे की तुला कोणत्या याज्ञवल्क्य विचारतात सम्राट जनकांना की तुला कोणत्या तरी आचार्याने जे सांगितले आहे ते काय सांगितले ते आम्हाला ऐकवावे. त्यावर जनक म्हणतो की मला शिलीनाचा पुत्र जित्वा ह्याने सांगितलं आहे की वाकच ब्रह्म आहे, असं विधान त्यांनी मला केलं. तर त्यावेळेस हा जो शिलीनाचा पुत्र जो जित्वा आहे हा ब्रह्मतत्वाचं विवेचन त्यांनी मला केलं होतं. आणि काय केलं होतं? वाक म्हणजे वाणी, तर वाणीच ब्रह्म आहे असं सांगितलं. त्यावर याज्ञवल्क्य म्हणतात की ज्या प्रकारे मात्रमान पितृवान आचार्यवान यांनी जे सांगितलं आहे त्याच प्रकारे शिलिन्याच्या पुत्राने सांगितले की वाकच ब्रह्म आहे असं सांगितलं आहे. कारण की न बोलण्यावाल्याला काय लाभ असतो? तर बोलण्यानेच सर्व काही लाभ असतो, परंतु काय त्याने त्याचा आश्रय आणि प्रतिष्ठान सांगितले आहे का? आणि त्या वाणीचा आश्रय काय आहे आणि त्याचं प्रतिष्ठान कुठे आहे? तर अशा प्रकारचे हे दोन्ही ज्या गोष्टी त्या वाक्तत्वाबद्दल आहेत त्या तुम्हाला दाखविल्या आहेत का? त्यावर जनक राजा म्हणतात की मला ते दाखवलेलं नाही. मग याज्ञवल्क्य म्हणतात की राजन, हे तर एक पदवाला ब्रह्म आहे. आणि जनक म्हणतो की याज्ञवल्क्य ते आम्हाला दाखवावे, कारण ते आम्हाला त्यांनी सांगितलं नाही की त्याचं जे म्हणजे आश्रयस्थान काय आहे आणि त्याचा आविष्कार कसा आहे, अधिष्ठान काय आहे त्याचं, हे सर्व काही मला सांगा आणि त्याची प्रतिष्ठा काय आहे ह्याच्याबद्दल मला तुम्ही ज्ञान द्या. त्यामुळे याज्ञवल्क्य त्याचं उत्तर द्यायला लागतात आणि म्हणतात की वाकच ज्याचे आयतन म्हणजे आश्रय, तर वाकच ज्याचे आश्रय म्हणजे आश्रय आहे
आणि आकाश प्रतिष्ठा आहे, त्याची प्रज्ञा अशा प्रकारे उपासना करावी. जनक म्हणतात की याज्ञवल्क्याची प्रज्ञता म्हणजे काय आहे हो? तेव्हा राजन म्हणतात की वाक ही प्रज्ञता आहे, असे याज्ञवल्क्याने सांगितले. आणि पुढे म्हणतात की हे सम्राट वाकनेच बंधूचे ज्ञान होत असतं. आणि राजन, वाकनेच ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्व, अंगिरस वेद, इतिहास, पुराण, विद्या, उपनिषद, श्लोक, सूत्र, अनुव्याख्यान, व्याख्यान, व्याख्यान, इष्ट, हुत, अशित, भुकेल्याला अन्न खाऊ घालणारा धर्म, पायित म्हणजे तहानलेल्याला पाणी पाजवणारा धर्म, हे लोक परलोक आणि समस्त भूत वाकतेच जाणले जात असतात. तेव्हा हे सम्राट वाकच परब्रह्म आहे. आणि अशा प्रकारे उपासना करणाऱ्यावाल्यासच वाघ त्याचा त्याग करत नसतो. आणि वाघ जो आहे तो त्याला धरूनच असतो. आणि संपूर्ण भूत त्याचा उपहार देत असताना तो विद्वान त्याची उपासना करत असतात. आणि तो देव होऊन जातो आणि देवास प्राप्त होतो. तेव्हा विदेह राजा जनकाने सांगितले की मी आपणास ज्याच्या हाताचा समान, या हत्तीच्या समान बैल आहेत आणि त्याच्यापासून ते ज्यांच्यापासून उत्पन्न होतात अशा त्या भव्य गायी आहेत, त्या याज्ञवल्क्याने विचारले की ते मी तुम्हाला देणार आहे, असं त्याने त्या गायीचं वर्णन केलं. त्याच्यावर याज्ञवल्क्य म्हणतात, माझ्या पित्याचे विचार असे होते की कोणत्याही शिष्यास उपदेशाच्या द्वारे कृतार्थ केल्याशिवाय त्याच्याकडून धन घेऊ नये. तर तेच मी आता त्याचं जे धन म्हणजे तुझं जे धन आहे गायीच्या रूपातलं, ते तुला कृतार्थ केल्याशिवाय मी घेणार नाही. कारण असंच माझ्या पित्याने मला सांगितलं होतं. असा हा शब्दशः अर्थ दुसऱ्या मंत्राचा आहे. तेव्हा याचा आशय काय आहे आपण ते पाहूया. की परंतु तुम्हापासून जे काही कोणत्या तरी आचार्याने सांगितले आहे की त्यांनी आमचे ऐकावे. कारण की तुम्ही बऱ्याचशा आचार्याकडे सेवा देण्याकरता जात असता. आणि इतर जनकाने सांगितले की माझ्याशी जित्वा नाम असणाऱ्या त्या शिलिनेचे पुत्र शैलिनी याने मला असं सांगितलं की वाकच ब्रह्म आहे, अर्थात वाग्देवता हीच ब्रह्म आहे. आणि इतर जे याज्ञवल्क्य म्हणाले की ज्या प्रकारे मातृमान ज्या पुरुषाचा सम्यक प्रकाराने अनुशासन करणारी माता तिथे विद्यमान असते, ती मातृमान. आणि त्याच्या पश्चात ज्याचा अनुशासन करणारा पिता असतो तो पितृमान. तथा उपनयनाच्या पश्चात समावर्तन संस्कारापर्यंत आचार्य ज्याचे अनुशासन करणारे आहेत तो आचार्यवान. अशा या तीन प्रकारच्या शुद्धीचे हेतूने संयुक्त आहे. आणि तो साक्षात आचार्य कधी देखील प्रमाणास व्यभिचारित होऊ देत नाही. तो ज्या प्रकारे आपल्या शिष्यास उपदेश करेल त्याच प्रकारे त्या शिलेनेच्या पुत्रास जित्वाने तुम्हास असा उपदेश केला आहे की ब्रह्म आहे. कारण की न बोलण्यावाल्यास काय लाभ होऊ शकतो? मूक असणाऱ्यास तर लौकिक अथवा परलौकिक दोन्हीही लाभ होऊ शकत नाही. परंतु असे आहे की त्याने तुम्हाला त्या ब्रह्मच्या आयतन आणि प्रतिष्ठा देखील दाखविलेले होते का? हा प्रश्न हा याज्ञवल्क्य जनकाला विचारतात की हे सांगितलं ते बरोबरच आहे की वाघ हेच ब्रह्म आहे, पण त्या वाघचं नेमकं आश्रय काय आहे आणि त्याची प्रतिष्ठा कशी होते हे सांग. तेव्हा आयतन शरीरास म्हणतात. आणि जे तीन काळात जे आश्रय होऊन गेले ती प्रतिष्ठा म्हणून जाते. तेव्हा दुसरे जनकाने सांगितले की मला ते त्यांनी दाखवलेलं नाही आहे. अन्य याज्ञवल्क्यात सांगितले की जर अशी गोष्ट असेल तर ते एक पद ब्रह्म आहे. ज्या ब्रह्माचे एक पादच ते एक पद ब्रह्म असं म्हणतात. तर तात्पर्य असं आहे की ते ब्रह्म तीन पदाने शून्य आणि ब्रह्मोपासना केल्या गेल्यानंतर देखील ते फलब्रत होत नाही. तेव्हा जनक म्हणतात की जर अशी गोष्ट असेल तर मग हे याज्ञवल्क्याची आपण त्याचे ज्ञाता आहात या कारणाने आ, त्या आमच्यासाठी त्याचे वर्णन करावे. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतात की वाकच आयतन आहे. त्या वाग्देवता रूप ब्रह्मचेच वाकच कारण आहे. आणि आयतन अर्थात शरीर आहे. आणि त्याची उत्पत्ती स्थिती आणि लयाच्या समयी अव्याकृत संज्ञक आकाश त्याची प्रतिष्ठा आहे. तेव्हा त्याची प्रज्ञा ह्या रूपाने उपासना करावी. प्रज्ञा हे उपनिषद त्या ब्रह्माचे चतुर्थ पद आहे. आणि प्रज्ञा असे मानून त्या ब्रह्माची उपासना करा. त्यावर जनक म्हणतात की याज्ञवल्क्याची ही प्रज्ञता म्हणजे काय आहे? स्वयं प्रज्ञाच प्रज्ञता आहे का? ज्या प्रकारे आयतन आणि प्रतिष्ठा ही वागरूप ब्रह्मापासून ही भिन्न आहे त्याच प्रकारे प्रज्ञता देखील काय आहे, नाहीतर अन्य कशा प्रकारे आहे? त्यावर याज्ञवल्क्य उत्तर देतात की हे सम्राट, हे वाकच आहे असे उत्तर दिले. आणि वाकच प्रज्ञा आहे, प्रज्ञा त्याच्यापासून भिन्न नसते, अशा प्रकारे याज्ञवल्क्याने सांगितले.
परंतु वाकच प्रज्ञा कशा प्रकारे आहे यावर दाखवतात की हे सम्राट वाकनेच आपल्या बंधूचे ज्ञान होत असते आणि हा माझा बंधू आहे असे सांगितल्यावरच अशा प्रकारे ऋग्वेदादी इष्टयागाने होणारे धर्म, हुतहोमाने होणारे धर्म, अशित अन्नदान जनित धर्म, पायते या पैतजल दान जनित धर्म, हे लोक, हे जन्म, हे परलोक, पुढील प्राप्त होणारे जन्म आणि संपूर्ण भूत, हे सम्राट ह्या सर्वांचे ज्ञान केवळ वाकनेच होत असते आणि म्हणून हे सम्राट वाकच परमब्रह्म आहे आणि या उपयुक्त या ब्रह्म जाणणाऱ्याचा वाक कधीही त्याग करत नाही. समस्त भूत जे आहे ते उपाहारादीच्या द्वारे ह्याचे उपकार करत असतात. जो विद्वान ह्याची अशा प्रकारे उपासना करत असतो तो अशा प्रकारची, तर तो ह्या लोकामध्ये देव होऊन पुन्हा शरीरपातानंतर अनंतर देवास्तू जाऊन प्राप्त होतो. तेव्हा वैदेह जनकाने सांगितले की ह्या विद्येच्या बदलामध्ये मी आपणास ज्या सहस्त्रगायी देईन त्या हत्तीच्या समान त्याचेपासून बैल निर्माण झाले असे सहस्त्र हस्नवृषभ देत असतो. त्या याज्ञवल्क्याने सांगितले की माझ्या पित्याचा असा विचार होता की शिष्याचे अनुशासन केल्याशिवाय, त्यास कृतार्थ केल्याशिवाय शिष्याच्यापासून धन घेतले जाऊ शकत नाही आणि माझे देखील तेच मत आहे. म्हणून मी पहिल्यांदा तुमच्या ह्या ब्रह्मतत्वाच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते प्रश्नाचे मी उत्तरं तुम्हाला देईन आणि तुमचं पूर्ण समाधान झाल्यानंतर तुमचं जेव्हा जीवन सार्थक होईल तेव्हाच तुम्ही दिलेली ही दक्षिणा, ही धनरूप जी गायी आहेत त्या सहस्र गायी मी घेऊन जाईन. अशा प्रकारचं हे याज्ञवल्क्याने त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि इथे हा दुसरा मंत्र आपण संपन्न केला. त्याच्यानंतरचा पुढचा उदंगोक्त प्राणब्रह्मच्या उपासनेचं फळ सांगितलं आहे. त्या फळासहित त्याचं वर्णन केलेलं आहे. उदंगोक्त प्राण. आता काय आहे उदंगोक्त प्राण, तर आपण हा मंत्र पहिल्यांदा पूर्ण पाहूया आणि त्याच्यानंतर आपण त्याचा अर्थ आणि आशय पाहूया. तर मंत्र क्रमांक 3 अध्याय 4 आणि प्रथम ब्राह्मण तिसरा मंत्र. यदेव ते कश्चित ब्रह्मवृत्तीक्षणम क्षणवामेत्य ब्रवीण उदंग शैलबायन प्राणौ वै ब्रह्मेति यथा मात्रमान पित्रमाना आचार्यवान ब्रूया यत्तथा तच्छैलबायने ब्रवीत प्राणौ वै ब्रह्मेत्य प्राणतो हि किं स्या आदित्य भवितु ते तस्या यतनं प्रतिष्ठा न मे ब्रविदत्येकपाद वा एतत् समृडिति सवै नो ब्रूहि याज्ञवल्क्य प्राण एवा यतनम आकाश प्रतिष्ठा प्रियमित्यन्य दुपासित का प्रियता याज्ञवल्क्य प्राण एव समृडिति होवाच प्राणस्यैव सम्राट कामया याज्य या 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 जयत्य प्रतिगृह्यस्य प्रतिग्रहणात्यापि तन्न वदाशंक भवति या दिशमेति प्राणस्यैव सम्राट कामाय प्राणो वै सम्राट परमं ब्रह्मनैनं प्राणो जहति सर्वाण्येन भूतान्य भिक्षरन्ति देवो भूत्वा देवानप्येति स एवं विद्वानेति दुपास्थे स सृष्ट वृषभः सहस्रे ददामिति होवाच जनको वैदेहः स होवाच याज्ञवल्क्य पिता मे मन्यत नाननु शिष्य होतेति. अर्थ असा आता हा मंत्र झाला पूर्ण. त्याचा शब्दशः अर्थ आपण पाहूया आणि त्याच्यानंतरचा आशय काय ते पाहूया. तेव्हा चौथा अध्याय प्रथम ब्राह्मण तिसरा मंत्र. मंत्राचा अर्थ. याज्ञवल्क्य म्हणतात तुम्हाला कोणत्या तरी आचार्याने जे पण काही सांगितले ते आम्ही ऐकू इच्छितो. तेव्हा जनक म्हणतात की मला शल्वचा पुत्र उदंग याने प्राणच ब्रह्म आहे असं सांगितलं. म्हणजे आता आपण हे पाहतोय की विविध आचार्याकडे ते जातात आणि ब्रह्मतत्वाचा प्रश्न विचारतात. तेव्हा प्रत्येक आचार्य जे आहेत ते भिन्न भिन्न उत्तर देत आहेत. पहिल्या आचार्याने पाहिलं की वाकच ब्रह्म आहे आणि आता म्हणतो की हे प्राणच ब्रह्म आहे. वाणीमध्ये वस्तुतः प्राणच असतो, प्राणच ब्रह्म आहे असं त्याचं उत्तर दिलं. आणि त्यानंतर पुढे ते म्हणतात की कारण की प्रणनक्रिया जी असते ती न करणाऱ्यास काय लाभ होऊ शकतो, परंतु काय त्याने त्याची आयतन आणि प्रतिष्ठा देखील दाखवली आहे का. तेव्हा जनक म्हणाला की मला ते दाखवले नाही. तेव्हा याज्ञवल्क्य राजन हा तर एक पादवाला ब्रह्म आहे. जनक म्हणतात की याज्ञवल्क्य
प्रियता काय आहे, तेव्हा म्हणतात की हे सम्राट प्राणच प्रियता आहे, असे याज्ञवल्क्याने सांगितले. तेव्हा राजन प्राणासाठी अयाज्याने यजन करत असतात, प्रतिग्रह न घेण्यास योग्याने प्रतिग्रह घेत असतात आणि ज्या दिशेमध्ये ते जात असतात त्यातच वधाची आशंका करत असतात. हे सम्राट हे सर्व प्राणाच्याच साठी आहे. हे हे राजन, प्राणच परमब्रह्म आहे आणि जो विद्वान ह्याची अशा प्रकारे उपासना करत असतो त्याचा प्राण कधीही त्याग करत नाही. म्हणजे प्राण त्याला धरून असतो, प्राण त्या व्यक्तीचा त्याग करत नाही. तेव्हा त्या सर्व प्रकारचे उपहार देत असतो आणि तो देव होऊन देवांना प्राप्त होऊन जात असतो. मी आपणास हत्तीच्या समान हृष्टपुष्ट अशा या बैल उत्पन्न करणाऱ्या 1,000 गायी देत आहे. तेव्हा असे विदेहराज जनकाने सांगितले की त्या याज्ञवल्क्याने सांगितले की माझ्या पित्याचा विचार होता की शिष्यास उपदेशाद्वारे कृतार्थ केल्याशिवाय त्याच्याकडून धन घेणे अनुचित आहे, असा ह्याचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा त्याचा आशय काय ते पाहूया. यदेव आता यदेव ते कश्चित ब्रवीत इत्यादी माझ्याशी उदंग नावाचे जे शल्वाच्या पुत्राने मला सांगितले आहे की प्राणच ब्रह्म आहे, पूर्ववत प्राणच हा वायुदेवता आहे आणि प्राणच आयतन आहे आणि आकाश त्याची प्रतिष्ठा आहे. तेव्हा याची प्रियरूपाने उपासना करा, असं हे उपनिषद सांगत आहे. परंतु याची प्रियता कशा प्रकारे असते. हे सम्राट, या प्राणाचीच कामनेने प्राणासाठीच अयाज्याने पतितादिकास देखील यजन करून घेतात आणि प्रतिग्रहाच्यासाठी अयोग्य उग्र उदंड आदीने देखील प्रतिग्रह करून घेत असतात आणि चोर लुटारे आधीपासून आक्रांत या दिशेमध्ये जात असतात. त्या दिशेमध्ये वधाच्या कारणाने होणाऱ्या आशंका सुद्धा ते ठेवत असतात. या सर्व प्राण्यांची ही प्रियता होण्यावरच होत असते. हे होण्यावरच सर्व काही अवलंबून होत असतं. तेव्हा हे सम्राट प्राणाच्यासाठी हे सर्व होत असतं आणि म्हणून हे राजन, प्राणच परमब्रह्म आहे. जो अशी उपासना करतो त्याचा मात्र प्राण त्याग करत नाही. अयाज्याने पतितादिकास देखील यजन करून घेतात आणि प्रतिग्रहाच्यासाठी अयोग्य उग्र उदंड आदीने देखील परिग्रह करत असतात, प्रतिग्रह करत असतात आणि चोर व लुटेरे आदीपासून आक्रांत ज्या दिशेने जात असतात त्या दिशेमध्ये वधाच्या कारणाने होणारी आशंका ते ठेवत असतात. त्यामुळे ह्या सर्व प्राण्यांची प्रियता होण्यावरच ही अवलंबून असतं. तेव्हा हे सम्राट, हे प्राणाच्यासाठी हे सर्व होत असतं आणि म्हणून हे राजन, प्राणच परमब्रह्म आहे. जो अशी उपासना करतो त्याचा मात्र प्राण कधीही त्याग करत नाही आणि बाकीचा शेष कथा जी आहे ती पूर्ववतच आहे. अशा प्रकारे हा तिसरा मंत्राचा आपण अर्थ आणि आशय पाहिला. आता पुढे चौथा मंत्र काय म्हणतो ते बघूया आपण. चौथा मंत्र प्रथम चौथा चौथा ब्राह्मण, प्रथम अध्याय आणि चौथा मंत्र, मंत्र क्रमांक 4. तेव्हा मंत्र असा आहे की यदेव ते कश्चित ब्रवीत शृण वामेत्या ब्रवीन्मे बकुर्वाष्ण चक्षुर्वै ब्रह्मेति यथा मातृमान पितृमान आचार्यवान बृहात तथा तद्वर्णो ब्रवीच्च क्षुर्वैः ब्रह्मेत्य पश्यतो हि किं स्या आदित्य ब्रवीतु ते तस्या यतनं प्रतिष्ठा न मे ब्रवीरीति आदित्येक पादवा एतत् सम्राडिति सवै ब्रुहु या याज्ञवल्क्य चक्षुरे वायतानम आकाशः प्रतिष्ठा सत्यमित्येन दुपासीत का सत्यता याज्ञवल्क्य चक्षुरेव सम्राडिति होवाच चक्षुषा वै सम्राट पश्यन्त माहुरद्राक्षी रीति स अहद्रक्षसमिति तत्सत्यं भवति चक्षुर्वै सम्राट परमं ब्रह्म नैनं चक्षुर्जाति जाहति सर्वाण्येन भूतानां भिक्षरन्ति देवो भूत्वा देवानप्येति स एव विद्वानेतु दुपास्ते हास्यवृक्षवाहं सहस्रं ददामिति होवाच जनको वैदेह स होवाच याज्ञवल्क्यः पीता म्यन्यनत नाननु शिष्यति हरितेति. तेव्हा या मंत्राचा ह्याचा अर्थ काय ते आपण पाहूया. अर्थ असा आहे की याज्ञवल्क्य, तुम्हास कोणत्या तरी आचार्याने जे पण काही सांगितले आहे ते आम्हास ऐकवावे. जनक म्हणतात की मला वृष्णच्या पुत्राने म्हणजे बरकूने, त्याचं नाव बरकू आहे,
तर बर्कोने सांगितले आहे की चक्षु हेच ब्रह्म आहे आणि याज्ञवल्क्य ज्या प्रकारे मातृमान पितृमान आचार्यमान यांनी सांगितले आहे त्याच प्रकारे या वार्ष्णेने चक्षुष ब्रह्म आहे असं सांगितलं. कारण की न पाहण्यात येणाऱ्यास काय लाभ होऊ शकतो, परंतु काय काय त्यांनी तुम्हाला त्याचे आयतन सांगितले आहे, त्याची प्रतिष्ठा काय सांगितली आहे हे आम्हाला दाखवा. त्यावर जनक उत्तर देतात की मला हे मात्र त्यांनी दाखवलं नाही. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतात की हे सम्राट, हा तर एक पदवाला ब्रह्म आहे. आणि जनक म्हणतात की याज्ञवल्क्यजीने हे तुम्हास हे आम्हास तुम्हीच दाखवावे. याज्ञवल्क्य म्हणतो की चक्षुचे आयतन आहे, आकाश प्रतिष्ठा आहे, त्याची सत्य हे रूपाने त्याची उपासना करावी. आणि जनक हे याज्ञवल्क्य सत्यता काय आहे तर हे राजन चक्षुष सत्यता आहे असे याज्ञवल्क्याने सांगितले. आणि हे सम्राट चक्षुने चक्षु पाहणारेच काय तुम्ही पाहिले आहे का असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा तो सांगत असतो की मी पाहिले आहे. तर तो सत्य बोलतो. राजन चक्षुष परमब्रह्म आहे. जो विद्वान याची अशा प्रकारे उपासना करत असतो त्याचे चक्षु त्यास त्याग कधीही करत नाहीत. तेव्हा सर्वभूत त्याचा उपहार देत असतो आणि तो देव होऊन देवास प्राप्त होऊन जात असतो. तेव्हा मी आपणास हत्तीच्या समान धष्टपुष्ट बैल उत्पन्न करणाऱ्या त्या 1000 गायी देत आहे असे विदेहराज जनकाने सांगितले. तेव्हा त्याच याज्ञवल्क्याने सांगितले की माझ्या पित्याचा विचार होता की उपदेशाच्या द्वारे कृतार्थ केल्याशिवाय त्याच्यापासून कोणतेही धन घेतले जाऊ नये. आणि तेच मी आज करतोय की जे काही तुमच्याकडनं मी लाभ घेतोय त्याच्या आधी तुम्हाला मी सतर्कतेने हे ब्रह्मतत्वाचं ज्ञान देत आहे. तेव्हा त्याचा स्वीकार करावा आणि मला गायी द्यावेत असं याज्ञवल्क्य या जनकराजाला सांगतात. त्यावर जनकराजा त्याचा आता आशय काय ते आपण पाहूया. तेव्हा यदेव ते कश्चित बरकू ह्या नाम असणाऱ्या वार्ष्ण वृषणाचे पुत्र चक्षुष ब्रह्म आहे असं सांगितले. चक्षु तर आदित्य देवता आहे, त्याची सत्य ह्या उपनिषदात आहे. कारण की कानाने ऐकले तर मिथ्याच होऊ शकतं, पण ते नेत्राने जर पाहिले असेल तर ते तसं मिथ्या असू शकत नाही. तेव्हा हे सम्राट यानेच पाहणारे सांगत आहेत की तुम्हापासून मी हत्ती पाहिला आहे. त्यावर जर कोणी म्हणेल की पाहिला असेल तर ते सत्यच होत असतं. जर कोणी अन्य सांगितले की मी ऐकले आहे की त्यामध्ये तर अंतर येऊ शकतं, परंतु जे नेत्राने पाहिलेले होत असते त्यामध्ये अंतर न येण्याच्या कारणाने तेच अंतिम सत्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे या ठिकाणी हा चौथा मंत्र संपलेला आहे. आणि चौथा मंत्राच्या म्हणजे त्याचा अर्थ आणि त्याचा आशय सांगितला आहे की या ठिकाणी ही श्रोत्र चक्षु त्यानंतर प्राण वाक तत्व हे सगळ्यामध्ये हे ब्रह्मतत्व आहे. हा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रह्मतत्व सर्वत्र सर्वव्याप्त आहे. पण हे जे एक एक इंद्रिय घेतलेले आहेत त्या इंद्रियाच्या अधिष्ठानामध्ये जर कोण असेल तर त्या ठिकाणी ते ब्रह्मतत्व आहे. या इंद्रियामध्ये जी एक ऊर्जा प्राप्त होते तर ती ऊर्जा कोणापासून असेल तर ती ब्रह्मतत्वापासून आहे. तेव्हा ब्रह्मतत्वच हे सर्वत्र सर्वव्याप्त आहे हे सांगण्याकरता त्याने विविध या ह्यांचा आधार घेतला आहे, विविध इंद्रियांचा आधार घेतला आहे. आणि त्या विविध इंद्रियांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला याचं हे सर्व ब्रह्मतत्वाचं हे विवेचन केले आहे. तेव्हा आपण इथे थांबूया आणि पुढचा जो भाग आहे 5वा मंत्राचा हा आपण पुढच्या रविवारी बघूया. आपण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.